जय शिवराय, जय भीम. भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, आज असाच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्हाला पण असं ट्रेंडिंग लव स्टेटस तुमच्या इमेज ॲड करून बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की आपल्याला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे. आणि व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पण आहे, ज्याचं नाव आहे काइंड मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली लगेच मी अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती शो करत आहे. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील एडिटिंगबद्दल, आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि त्यावरती मेसेज पण करू शकता. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करून घ्यायची आहे. साईड सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल. तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. सगळ्यात पहिले इथं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल, तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथं समोरील पार्टवर दिसत असेल, समोर व्हिडिओच्या आपल्याला लास्टला यायचं आहे आणि वरती तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल. परत यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला जिथनं आपला बॅकग्राऊंड सुरुवात होती तिथे यायचं आहे आणि लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं. आणि जो पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचा असेल तुमचा, किंवा कोणाचा पण ज्याचा तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो ॲड करायचा असेल, तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता मी एक PNG ॲड केलेली आहे, एक फोटो ॲड करून घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आणि त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन नाही करायचं, फक्त असं आपल्याला झूम करायचं आहे. त्यानंतर याची जी लेंथ तुम्हाला 10 ते 12 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची, जितका तुम्हाला व्हिडिओ बनायचा असेल तितका. ठीक आहे, 10 ते 12 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर करायचं काय, आपल्याला ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं कीचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं, एक नंबर लिहायचं आहे. आणि आपल्याला PNG सगळ्यात पहिले इकडे घेऊन टाकायची अशा प्रकारे. बघू शकता थोडीशी इकडे ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला PNGवरती क्लिक करायचं आहे. इथं चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, थोडंसं पुढं न्यायचं आहे आणि इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला हा PNG इमेज इकडे असा ढकलवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इकडे लास्टपर्यंत न्यायचं आहे. ठीक आहे, तिकडे नेल्याच्या नंतर परत आपल्याला इथून पुढं न्यायचं आहे आणि डायरेक्ट लास्टपर्यंत यायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत येऊन जायचं आहे आणि इथनं ओके करायचं आहे. इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा इमेजेस परत आपल्याला इकडे असा लास्टपर्यंत ढकलवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता आणि ओके करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड होऊन जाईल. आणि याचा समोरील पार्ट तुम्ही कट पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जिथनं आपला समोरील पार्ट आहे तितका. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ ॲड करायचा. ठीक आहे, हा बघू शकता हा वाला. आणि याला असं झूम करायचं आहे. बघू शकता फुल टू स्क्रीन. खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे. सॉरी, आपण तोच व्हिडिओ डबल ॲड केलेला आहे. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो डबल तोच व्हिडिओ ॲड झालेला आहे. एक मिनिट. तर बघू शकता हा दुसरावाला व्हिडिओ पण आपला ॲड झालेला आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि कैची सर्च ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत आपल्याला इथं जिथनं आपला इमेजेस निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे बॅकग्राऊंडवरती. आणि इथं आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक ग्रीन स्क्रीन व्हिडिओ मिळेल, तो ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला. कैची साईडच्या ऑप्शन जायचं आहे, याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली क्रोमा कीचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला याला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर बघू शकता थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं खाली जी ड्युरेशन आहे, लेंथ आहे, ती तुम्हाला 60वरती ठेवायची आणि वरली जी 32वरती ठेवायची. ठीक आहे, 30 किंवा 32वरती ठेवू शकता आणि ओके करायचं आहे. आणि बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे का ते बघून घ्यायचं एकदा.
तर बघू शकता अशा प्रकारे परफेक्टपणे ॲड झालेला आहे. आणि समोरील जो पार्ट येतो याच्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवर जाऊन समोरील पूर्ण व्हिडिओचा पार्ट कट करून टाकायचा. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. जितका लांबा तुम्हाला बनवायचा असेल तितका लांबा तुम्ही बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तो ऑडिओ तुम्हाला ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता. आणि हे जे काही मटेरियल मी यूज केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता सॉन्ग पण आपण ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. त्याच बॉर्डर PNG ॲड झालेले आहे. कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करायची, बॅक यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. तर आता जो व्हिडिओ आहे तुमचा पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. ठीक आहे का, आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम पूर्णपणे आपला लव टेटा स्क्रिप्ट बनवून रेडी झालेला आहे. आता तुम्हाला याला सेव्ह करण्यासाठी करावं काय लागेल, तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि तर तुम्हाला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल, गॅलरीमध्ये सेव्ह करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणत्या याच्यावर हवा असेल ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.